भंडारा शहरात मागील 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्यानं दसरा मैदान इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची खासदार प्रशांत पडोळे यांनी पाहणी केली। या पाहणी दरम्यान पाणी साठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, माती, लोखंडाचे कण तसंच मृत सरडे आढळून आलेले आहेत। भंडाऱ्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात। पाणी साठ्यात आढळले मृत सरडे। 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा। भंडारा शहरात गेल्या 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। सातत्यानं होत असलेल्या तक्रारीनंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी दसरा मैदान इथल्या जलशुद्धीकरण केंद्राकडे धाव घेऊन पाणी साठ्याची पाहणी केली। यावेळी धक्कादायक बाब समोर आली आहे। पाण्याच्या टाकीमध्ये चक्क मृत सरडे आढळून आलेले आहेत। एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात घाण, माती आणि लोखंडाचे कणही आढळले आहेत। भुसे डॅम मधून पाणी या फिल्टर प्लांटला येणार होता आणि इथून पूर्ण शहरामध्ये प्रत्येक घराला हा पाणी पुरवठा जाणार होता। परंतु परिस्थिती आहे, एवढे वर्ष होऊन आजपर्यंत पाणी पुरवठा झाला नाही। हा जो प्लांट आहे हा सुरू झालेला प्लांट आहे आणि इथं आम्ही बघितलं असता तिथं काही आहे, तिथे रेती जमा आहे, साफसफाई बरोबर नाही, तिथं किडे आणि पाली सुद्धा त्या पडलेल्या आहेत। पवनी शहरात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 28 कोटी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला। या जलशुद्धीकरण केंद्रात गोसेखूर धरणातून आलेलं पाणी शुद्ध केलं जातं आणि त्यानंतर शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र काही दिवसांपासून शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांमधून येत होती। पाहणीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे। जलशुद्धीकरण केंद्रावरची मशिनरी देखील खराब झाली आहे। अत्याधुनिक मशीन नसल्यानं ऑइल लीक होत आहे। पिण्याच्या पाण्यामध्ये ऑइल मिक्स होत आहे। पाणी टेस्टिंगसाठी अद्ययावत लॅब सुद्धा नाही आहे। केवळ TDS पातळीवर लक्ष ठेवलं जात आहे। दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांना गंभीर आजार होण्याची भीती आहे। तसंच इंदूरमधील घटनेसारखी घटना देखील घडू शकते अशी भीती खासदार प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केली आहे। पण TDSनं बाकीचे मिनरल्स इथं त्या पाण्यातून काढल्या जात नाही। त्याच्या कारणानं येणाऱ्या काळामध्ये कॅन्सर सारख्या मोठ्या बिमाऱ्या आणि याच्या व्यतिरिक्त जेनेटिक बिमाऱ्या इथल्या पवनीवासियांना इथं होऊ शकतात। या व्यतिरिक्त इंदोरमध्ये ज्याप्रमाणे कांड झाला त्याप्रमाणे कांड इथं सुद्धा येऊ शकतो। आत्ताच्या घटनेत सरडा पाण्यात पडल्यानं पाणी दूषित होतं। त्यामुळे घरातील पाणी बदलून घ्या असं आवाहन आम्ही करतो। घरातील पाण्याची टाकी क्लोरीनने निर्जंतुक करा। चुकून पाणी पोटात गेलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या। जलशुद्धीकरण योजना आणि गटार योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होतोय। या सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। हे गटार योजना तर हे बिलकुलच निकृष्ट दर्जाची इथं झालेली आहे। मी आपणास विनंती करतो की या दोन्हींचे पैसे आहेत, जिथपर्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत ही योजना होत नाही, प्रत्येक लोकांना पाणी मिळत नाही आणि गटार योजना इथली आहे बरोबर सुव्यवस्थित चालू होत नाही, तिथपर्यंत यांचे पेमेंट टाकवा, यांच्यावर इन्क्वायरी करा आणि जो दोषी आढळला त्याच्यावर कारवाई करा साहेब। नागरिकांना शुद्ध पाणी देणं सरकारची जबाबदारी आहे। मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी साफ दुर्लक्ष करतात। त्यामुळे शहरात होत असलेला दूषित पाणी पुरवठा थांबणार कधी असा सवाल नागरिक विचारतायत। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।